वृश्चिक राशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणार चमत्कार. एक दैवी शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार. नेमकी कोण आहे ती? नाव ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली या आपल्या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण एका अशा घटनेविषयी बोलणार आहोत जी ऐकताना मनाच्या गाभाऱ्यात लहर निर्माण करते. लक्ष्मीपूजनाचा तो पवित्र दिवस आणि वृश्चिक राशींच्या घरात येणार एक दैवी शक्ती. कोण आहे ती शक्ती? कधी येते ती? आणि का तिचं नाव ऐकून अंगावर काटा येतो? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला समजेल तुमचं जीवन या दिवशी खऱ्या अर्थाने कसं बदलू शकतं. चला तर मग सुरू करूया हा रहस्यमय प्रवास. वृश्चिक राशींच्या जीवनात घडणाऱ्या चमत्कारांकडे. लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणजे प्रकाशाचा, संपन्नतेचा आणि आशेचा उत्सव. पण यावेळी वृश्चिक राशींच्या लोकांसाठी तो फक्त एक सण नाही, तर एक दैवी संकेताचा दिवस आहे. ज्यांना वाटतं की त्यांच्या आयुष्यात शांतता हरवली आहे, पैसा थांबला आहे आणि नशीब कुठेतरी दुरावलं आहे, त्यांच्यासाठी ही वेळ आहे उलटफेराची सुरुवात. कारण विश्वाने ठरवलेलं आहे काहीतरी विशेष. लक्ष्मीपूजनाच्या या दिवशी तुमच्या घराचं दार उघडलं की फक्त वारा नाही, तर नियती आत शिरणार आहे. या दिवशी सकाळपासूनच काही वृश्चिक राशींच्या लोकांना अनोखी हालचाल जाणवेल. काहींना स्वप्नात तेजस्वी प्रकाश दिसेल, काहींना अज्ञात स्त्रीचा स्वर ऐकू येईल, तर काहींना मंद सुवास जाणवेल. तो घरभर पसरत राहील. हे सगळं योगायोग नाही, तर ही आहे त्या दैवी आगमनाची पूर्वसूचना. अनेकांना हे समजणार नाही, पण हा संकेत आहे. मी येते आहे, देवी येते. पण प्रश्न आहे, तुम्ही तयार आहात का तिला ओळखायला? जर तयार असाल तर हो, जय माता लक्ष्मी असे टाईप करा. लक्ष्मीच्या संध्याकाळी सूर्य अस्ताला जातो आणि प्रकाशाच्या जागी येते एक दिव्य तेज. त्या क्षणी जेव्हा आपण पहिला दिवा लावतो, त्याच क्षणी दैवी शक्ती घरात पाऊल ठेवते. पण ती फक्त त्या घरातच येते जिथे मन शुद्ध आहे आणि श्रद्धा अखंड आहे. मनात थोडासाही संशय असेल तर ती थांबत नाही. ती फक्त त्या हृदयात स्थिरावते जिथं भक्तीचा दीप अखंड पेटलेला असतो. देवी घरात येईल का नाही हे तुमच्या विश्वासावर ठरतं, नाही धनावर. त्या रात्री घरातलं वातावरण बदलतं. अगदी शांततेतही काहीतरी बोलतंय असं वाटतं. मातीचा सुगंध, तेलाच्या दिव्यांचा गंध आणि मंत्रांचे स्वर, हे सगळं एकत्र येऊन एक दैवी कंपन तयार करतं. काहींना अचानक अंगावर शहारे येतात, तर काहींना डोळ्यात पाणी येतं, कारण त्या क्षणी लक्ष्मीची ऊर्जा तुमच्या हृदयाशी संपर्क साधते. ऊर्जा दिसत नाही, पण ती जाणवते आणि एकदा आली की जीवनच बदलतं. अचानक पूजा करताना काही लोकांना जाणवतं की त्यांचा दिवा अनपेक्षित तेजाने झळकत आहे. जणू काही अदृश्य हाताने तो वाढवला जातोय. त्या क्षणी तुमच्या घरात प्रवेश करते ती दैवी शक्ती, श्री महालक्ष्मी. पण यावेळेस तिचं रूप वेगळं असतं. ती पारंपरिक रूपात नाही, तर ती येते एका प्रकाशमय ऊर्जेच्या लहरीतून. ज्या क्षणी दिवा तेजाने उजळतो, तेव्हाच देवी तुमच्या जीवनात उतरते. देवीचं आगमन हे फक्त धनासाठी नसतं, ती येते समृद्धी, शांती आणि मनशांती घेऊन. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा दिवस आहे जुन्या काळोख्या काळाचा शेवट आणि नव्या उजाडाचा आरंभ. जर तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून मानसिक थकवा, आर्थिक अडथळे किंवा नात्यातील दुरावा अनुभवत असाल, तर आता वेळ आली आहे बदलाची. देवी फक्त धन देत नाही, तर ती देत असते एक नवीन प्रारंभ. त्या रात्रीची वेळ जेव्हा महालक्ष्मीचा मंत्रोच्चार चालू असतो, अचानक वारा शांत होतो आणि त्या शांततेत येतो एक स्वर, अगदी कोमल पण प्रभावशाली. तो म्हणतो, मी आली आहे. हेच ते वाक्य ज्याचं नाव ऐकल्यावर अंगावर काटा येतो, कारण तो स्वर आहे श्री अंबिकेचा. जेव्हा देवी बोलते तेव्हा फक्त कान नाही, तर आत्माही ऐकतो. त्या क्षणी प्रत्येक कोपऱ्यातून प्रकाश पसरतो, आरतीचा प्रकाश वाढतो आणि खोलीत एक दैवी ऊब निर्माण होते. तुम्हाला वाटतं जणू कोणी तुमच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतंय, सर्व काही ठीक होईल. हा स्पर्श आहे त्या शक्तीचा, जी तुमचं जीवन संतुलित करते. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होईल. देवीचा स्पर्श शब्दात नाही सांगता येत, तर तो अनुभवावा लागतो.
वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा काळ विशेष आहे, कारण ही राशी फक्त स्वतः परिवर्तनाची आहे. जसं विंच स्वतःला राखेतून पुन्हा जन्म घेतो, तसं या दिवशी वृश्चिक राशीचा व्यक्ती पुन्हा नवा जन्म घेतो. मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक पातळीवर ही रात्र तुमचा पुनर्जन्म घेऊन येणार आहे. तुम्ही तयार आहात का? मला कमेंट्स करून नक्की कळवा. देवीचं नाव घेतल्यावर घराला शांतता नाही, तर गूढ शांती निर्माण होते. अगदी जणू काही काळ थांबतो. त्या क्षणी जे काही मागाल ते विश्व तुमच्याकडे पाठवतं. पण अट एकच, मनातून शुद्ध प्रार्थना असावी. देवी मागणाऱ्याला देते, पण श्रद्धेने मागणं गरजेचं आहे. लक्ष्मीपूजनाच्या या दिवशी वृश्चिक राशींच्या लोकांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी. देवी तुमच्याकडे येते तेव्हा अहंकार मागे ठेवा. जिच्या स्वागतासाठी मन रिकामं करा आणि प्रेमाने भरा, कारण जिथं प्रेम असतं तिथंच लक्ष्मी स्थिरावते. मन रिकामं ठेवा, लक्ष्मी तेव्हाच मनात बसते. काहींना त्या दिवशी रात्री 12 वाजता अचानक पांढरा प्रकाश दिसेल. काहींना स्वप्नात एक तेजस्वी स्त्री येईल. ही संकेत आहेत की देवी तुमच्याकडे पोहोचली आहे. तिला ओळखायचं म्हणजे श्रद्धेने मन स्थिर ठेवा. देवी संकेत येतात, पण ते फक्त श्रद्धाळूंनाच दिसतात. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असे टाईप करा. त्या लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल. देवीचं आगमन म्हणजे फक्त एक दिवसाचा योग नाही. ती ऊर्जा पुढील 40 दिवस तुमच्या घरात राहते. त्या काळात घरात वाद कमी होतात, पैसे टिकून राहतात आणि मन शांत राहतं. हीच आहे लक्ष्मीची खरी कृपा. देवी जाते नाही तर ती स्थिरावते तुमच्या श्रद्धेमध्ये. या दिवशी जर वृश्चिक राशीचा व्यक्ती दीपदान करतो, म्हणजे एक छोटा दिवा गरजवंताला देतो, तर देवी दुप्पट आनंदाने त्याचं आयुष्य उजळवते. कारण लक्ष्मीला दानात आनंद आहे आणि करुणेत स्थैर्य आहे. ज्याने दिलं त्यालाच मिळालं, हा देवीचा नियम आहे. रात्रीची शेवटची वेळ, घर शांत, पण अचानक मनात एक विचार येतो, आज काहीतरी बदललंय. हेच सत्य आहे. देवी गेली नाही तर ती मनात स्थिरावली आहे. जेव्हा देवी मनात येते तेव्हा जीवन बदलतं कायमचं. लक्ष्मीपूजनाचा हा दिवस वृश्चिक राशीसाठी खऱ्या अर्थाने चमत्कार घडवणारा आहे. ही फक्त कथा नाही तर एक दैवी सत्य आहे. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि त्या देवीचं आनंदाने स्वागत करा. कारण जिथं भक्ती आहे तिथंच देवी स्थिरावते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय श्री महालक्ष्मी.